नमस्कार, मी अनिकेत विश्वासराव. राज मुजरा फिल्म्स या यूट्यूब चॅनलला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. लंका हरिनामाचं नावातच होऊन येत आहे की ती पण आहे आणि नेहमी विठ्ठलाच्या नावाचा गजर असतो, पण यावेळेस विठ्ठलाच्या नावाचा डंका होता. या चित्रपटात माझी भूमिका व्यक्तिरेखा सांगायचं झालं तर विठ्ठलाच्या भक्तीत लीन झालेला मुलगा आहे. लहानपणापासून भक्ती रसात वाढलेला आहे, कारण त्याचे वडील त्या गावातल्या मंदिराचे मुख्य पुजारी आहेत. त्यामुळे लहानपणापासूनच ते वातावरण आणि त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य विठ्ठलाच्या चरणी अर्पण केलं. विठ्ठल त्याचं सर्वस्व आहे, विठ्ठल त्याचं आयुष्य आहे. आणि त्यामुळे विठ्ठलाच्या भक्ती पोटी तो विठ्ठलाची हरवलेली मूर्ती, गावातनं हरवलेली मूर्ती परत आणण्यासाठी निघतो आणि ठरवतो की कितीही अडथळे आले, काहीही झालं तरी मी विठ्ठलाला माझ्या गावात आणि त्याच्या घरी म्हणजे मंदिरात नक्की परत घेऊन येईल. बरोबर आहे, पण चित्रपट वेगळा आहे हा पॉइंट त्याच्यामध्ये सिमिलर आहे की हे भवानी तलवार आणायला जातात आणि इथे मी चाललोय विठ्ठलाची मूर्ती आणायला. बाकी काहीच साम्य नाही आहे चित्रपटात. हा खूप वेगळ्या याच्या कथानक ते विणलं आहे याच्या भोवती, या विचाराच्या भोवती. ते अतिशय वेगळे कॅरेक्टर्स सगळेच वेगळे आहेत. त्यामुळे एक संपूर्ण वेगळा आणि खूप मनोरंजन करणारा असा चित्रपट बघायला मिळेल. खूप छान वाटतंय. बऱ्याच वर्षांनी एक चित्रपट माझा प्रदर्शित होतोय. शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला होता चोरीचा मामला, लॉकडाऊनच्या आधी झाला होता. त्यानंतर लॉकडाऊन झालं आणि त्यानंतर सगळं. सो खूप एक्सायटेड आहे मी. आणि एवढी मेहनत मी प्रमोशनसाठी किंवा आधी केली असेल त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट मेहनत मी डंकासाठी करतोय. दुर्दैवाने मला वारीमध्ये जाण्याचं सौभाग्य अजून मिळालं नाही. या चित्रपटाच्या निमित्ताने ते माझं स्वप्न किंवा ते माझं एक आहे ते पूर्ण होईल अशी मी विठुराया चरणी प्रार्थना करतो. कॉलेजपासून माझा प्रवास सुरू झाला त्याच्यामध्ये, तेव्हाही मला विठ्ठलाची अनुभूती आली होती आणि तीच अनुभूती मला डंका या सिनेमाच्या रूपात सुद्धा व्हावी ही प्रार्थना करतो मी. असं एक कोइन्सिडन्स असा झाला होता की मी माझी एकांकिका होती कठीण 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 किती, त्याचा सुद्धा विठ्ठलाच्या भोवतीत त्याची कथा सुद्धा विणली होती आणि ती एकांकिका त्या वर्षी सर्व एकांकिका स्पर्धांमध्ये पहिली आली होती. आणि मला माझ्या आयुष्याचं पहिलं पारितोषिक त्या एकांकिकासाठी मिळालं होतं, सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता. ही मी विठ्ठलाचीच कृपा, विठ्ठलाचाच आशीर्वाद मानतो मी आणि तो आशीर्वाद मला डंका हरिनामाचा या रूपात सुद्धा मिळेल याची खात्री आहे. थोडी म्हणजे आम्ही आता खूप छान मैत्री जमली. म्हणजे प्रियदर्शन आणि माझी मैत्री तर खूप आता वर्ष जुनी आहे. आम्ही एकत्र 6 सिनेमे केले आहेत. किरण बरोबर मी सिनेमे केलेत, पण आमचे कधी सीन्स नव्हते सिनेमामध्ये. खूप छान ऍक्टर आहे किरण गायकवाड आणि खूप छान माणूस आहे आणि आमची खूप छान गट्टी जमली आहे या सिनेमाच्या निमित्ताने. प्रेक्षकांना मी हेच सांगेन की खूप भक्तिभावाने आणि प्रेमाने आम्ही हा चित्रपट बनवला आहे आणि तितक्याच भक्तिभावाने आणि प्रेमाने मी हा चित्रपट समस्त महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांच्या चरणी अर्पण करतो आहे 19 जुलै 2024 रोजी. तेव्हा जरूर हा चित्रपट बघा, तुम्हाला नक्की आवडेल. काय मस्त झाला प्रवास. काही अडथळे आले ते प्रत्येक यायलाच पाहिजेत, ते तरच माणूस अजून स्ट्रॉंग बनतो, कॉन्फिडंट बनतो. आणि म्हणजे कसं झालं की निवड मी स्वतः केली नाही या क्षेत्राची, कदाचित या क्षेत्राने मला निवडलं. कारण मी जेव्हा कधी या क्षेत्रापासून लांब जायचा प्रयत्न करायचो कॉलेजपासून, तेव्हा हे क्षेत्र मला खुणावत असायचं आणि आय फॉलोड माय इन्स्टिंक्ट्स आणि मी माझ्या हृदयाचं ऐकलं आणि
या क्षेत्रात आलो आणि खूप छान झालाय प्रवास आतापर्यंतचा. नाटक, सिनेमा, मालिका या तिन्ही माध्यमातून मला काम करण्याचे आणि चांगलं काम करण्याची संधी मिळाली आहे. यासाठी मी रसिका मायबाप मायबाप प्रेक्षकांचा खूप आभारी आहे. नाही, खूपच म्हणजे तो काळच वेगळा होता. एवढ्या धकाधकीचा आयुष्य नव्हतं तेव्हा. छान वेळ घेऊन काम करायचे लोक आणि ह्या मालिकांनी मला घराघरात पोचवलं. त्यामुळे मी त्याच्या निर्माते आणि त्यांचं आभार मानेन. म्हणजे अविदादा बरोबर मी तसं पहिल्यांदाच काम करतो आहे. आणि एक सिक्रेट सांगायची झाली तर या क्षेत्रात मी आलो हे बऱ्याच अंशी अविनाश नारकर माझे अविदादा हे कारणीभूत आहेत. त्यांच्या सपोर्टमुळे आणि त्यांनी माझं नाव एका प्रोजेक्टसाठी सजेस्ट केल्यामुळे आज मी इथे तुमच्यासमोर हा इंटरव्ह्यू देतो. आणि सयाजी दादांबरोबर सुद्धा खूप काम केलं. खूप मस्त माणूस आणि इतके सिनेमे करून सुद्धा खूप हंबल आणि तितक्याच हिरिरीने काम करणारा माणूस. आणि त्यांचं समाजकार्य तर आपल्या सर्वांना माहिती. सगळ्यांबरोबरच मला काम करायला खूप आवडतं.